बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आज बीडमध्ये होणारी पुरुष महिला राज्य अजिंक्य खो खो स्पर्धा नियमबाह्य. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बाळा जगतकर न्यूज ब्युरोचे बीडतून थेट लाईव्ह. शिवछत्रपती पुरस्कार घेणारे प्राध्यापक जनार्दन शेळके यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशन खेळूची दिशाभूल केल्याने स्पर्धेवर बहिष्कार. प्राध्यापक तानाजी आगळे व सौ चित्रा आगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली माहिती. शिवछत्रपती पुरस्कार घेणारे प्राध्यापक जनार्दन शेळके यांनी बीड जिल्हा खो खो असोसिएशन अस्तित्वात असताना बोगस मॅच्युअल खो खो संघटना वेगळी स्थापन केली व या संघटनेच्या नावाखाली त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासह बीडमध्ये 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्य खो खो स्पर्धा आयोजित करून खेळाडूंची देखील दिशाभूल केली आहे. त्यामुळे या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेवर बीड जिल्हा खो खो असोसिएशनचा बहिष्कार असून या गैरप्रकाराची चौकशी करून बोगस संस्था स्थापन करून त्यावर नियमबाह्य स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी रोखठोक मागणी पत्रकार परिषदेमध्ये आज बीड जिल्हा खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राध्यापक तानाजी आगळे व सदस्या सौचित्रा आगळे यांनी केली आहे. ऐकूयात त्यांनी या प्रकारावर सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेमका काय प्रकार घडला आहे या बाबतीत. ही जी स्पर्धा होती ती स्पर्धा आहे नवीन 1-2 वर्षापूर्वी स्थापित झालेली ॲम्युच्युअर नावाची खो खो असोसिएशन आहे आणि जी मूळ संघटना आहे गेल्या 47 वर्षापासून कार्यरत व सक्रिय कार्यरत असणारी बीड जिल्हा खो खो असोसिएशन, या संघटनेला बाजूला ठेवून त्यांनी ही संघटना स्थापन केली आणि त्याच्या बॅनरखाली त्यांनी ही स्पर्धा घेतली. तर या स्पर्धेमध्ये जे खेळाडू येतात त्यांनी जे बीड जिल्हा खो खो असोसिएशन सारख्या संघटनेला त्यांनी बहिष्कृत केलं, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात नव्हता बहिष्कृत केलं आणि संघटना स्थापन केली. ते जर ही संघटनेची दिशाभूल करतात तर उद्या खेळाडूची कशावर करणार आहेत. यांनी राज्य संघटनेलाही दिशाभूल केलेली आहे. तरी माझी पालकमंत्र्यांना अशी विनंती आहे की त्यांनी या संघटनेचा जो झालेला कारभार आहे, जी काही आत्ताची परिस्थिती आहे याच्यावर विचार करून या संघटनेला एकत्रित करून बोलून आम्हाला या संघटनेत आम्ही होणाऱ्या उद्याच्या स्पर्धेवर बहिष्कार तर करत आहोत व आम्हाला याच्यामध्ये यांनी न्याय द्यावा अशी आम्ही यांना विनंती करतो. मूळ बीड जिल्हा खो खो असोसिएशन ही गेल्या 49 वर्षापासून सुरू असलेली असोसिएशन आहे आणि ती सक्रिय आहे. असं नाही की त्याचं कधी पोस्टपोन झाले एखादा खेळाडूंचा संघ वगैरे. ती सक्रिय असोसिएशन असताना ह्यांनी अमॅच्युअर खो खो असोसिएशन हे नवीन असोसिएशन स्थापन केली आणि मूळ बीड जिल्हा खो खो असोसिएशनला बाजूला ठेवलं आणि आता त्या असोसिएशनची पब्लिसिटी व्हावी यासाठी त्यांचं हा स्पर्धेचा घाट आहे. त्यामुळं आणि ह्यांनी जशी आमची फसवणूक केली, महाराष्ट्र खो खो असोसिएशनची फसवणूक केली, अध्यक्षांची फसवणूक केली, तशी खेळाडूंची फसवणूक उद्या करणार नाही कशावरून. त्यामुळं आमचा ह्या स्पर्धेवर बहिष्कार आहे. आमचा खेळाडूंना विरोध नाही, आमचा फक्त स्पर्धेवर बहिष्कार आहे. काय मागणी असेल तुमची पालकमंत्री? आमची पालकमंत्र्यांना हीच विनंती राहील की तुम्ही ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि जो तुम्ही निर्णय देऊ तो आम्हाला मान्य असेल. फक्त आमच्यावर जो होणारा अन्याय याची तुम्ही दखल घ्या आणि त्याची सखोल चौकशी करा.